टॅडन भावड्या. चल एक भावड्या मला म्हणला सर आम्हाला सगळे गणित जमते पण स्क्वेअर रूटचे गणित पाहिले की आमची हवा टाईट होती आमची फाट होती आता फाटायची गरज नाही. आला ना भावड्याचा मास्तर. चल 0 मिनिटामध्ये पाणी पाजू बघ. स्क्वेअर रूट म्हणजे स्क्वेअर म्हणजे किती भावड्या 2 लक्षात राहू द्यायची नेहमी कंपल्सरी 2 काही दुसरं घ्यायची गरज नाही कारण स्क्वेअरचा अर्थ 2 होत असतो. कळालं तुला. चल मग आता बघ किती टाइम आले 1 आणि 2 टाइम आले किती टाइम आले 2 टाइम म्हणून या 2चा स्क्वेअर करायचा किती आला भावड्या 4. बघ आता ही जी कोणाचा करायचा स्क्वेअर 3चा करायचा आहे 3चा रूट काढायचा आपल्याला म्हणून 3 आधी कंपल्सरी लिहायचे आणि डिनॉमिनेटर म्हणजे छेदात किती लिहायचे भाऊ 4 लिहायचे आणि नेहमी अंशामध्ये फक्त जे छेद आहे त्याचा 1 कमी लिहायचा कधी पण 1 लिहायचा. 4 1 कमी किती झाले भावड्या 3. कसा गपकन उत्तर आलं बघ 0 मिनिटात पाणी पाजलं नाही. किती या वर्गणीत असो फक्त तू लाईक फॉलो करायला विसरायचं नाही बरं काय. तू लाईक फॉलो साठी आम्ही एवढं बेजार असतो. तू पोरीला न विचारता मस्त लाईक करतो राव. हा अरे एकलागानं अंगठा दिला होता अंगठा कापून आणि तू साधं लाईक आणि फॉलो करू शकत नाही. काय जिंदगी आहे तुझी. चल गुरुला लाईक आणि फॉलो करू शकत नाही राव. जाऊ दे त्या नादी लागून काय फायदा आहे कोणाच चांगलं झालं त्या नादी लागून. चल दुसरं समजून सांगतो. बघ आता इथं किती आहे 1 2 3 मी काय सांगितलेलं आहे बघा 2चा बघ 2चा 2 लिहायचं कंपल्सरी मोजायचे 1 2 3 डोक्यावर 3. 2चा क्यूब किती भावड्या 8. कळालं का कळालं. मग आता कोणाचा काढायचा आपल्याला 5चा रूट काढायचं 5 ला 5 एक छेदातला छेद 8 आणि 1 कमी 8 आणि 1 8 गेला किती राहिले 7. कसं गप करून तर राहिलं हुशारी नाही राहिले कोणा सांगू नको. चल मग तू याचा गप करून उत्तर काढणार आणि गप करून कमेंट मध्ये भावड्या पण फेकणार आणि मी तळडी सुद्धा फेकणार ध्यान करून फेकणार फेक मग गप कर.